अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की। निपॉन आंदोलक आमरण उपोषणावर थांब, चर्चा निष्फळ, पोकळ आश्वासनावर केली बोळवण। भद्रावती तालुक्यातील निपॉन प्रकल्पग्रस्तांचा विषय गंभीर वळणावर येऊन ठेपला आहे। सानुग्रह अनुदान, नोकरीची लेखी हमी व त्रिपक्षीय करार या प्रमुख व न्याय मागण्यांना घेऊन प्रकल्पग्रस्त कित्येक दिवसापासून संघर्ष करीत आहेत। मात्र संबंधित यंत्रणेला व सत्तारूढ सरकारला अजूनही जाग आली नाही। पर्यायाने प्रकल्पग्रस्तांनी येत्या 6 नोव्हेंबरपासून गांधी चौक भद्रावती येथे आमरण उपोषणाचा निर्णय घेतला। आमरण उपोषणाचा दसका घेत आज दिनांक 3 रोज सोमवारी उपविभागीय अधिकारी वरोरा व तहसीलदार बालाजी कदम यांच्या उपस्थितीत न्यू इरा कंपनी, MIDC व प्रशासन यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक पार पडली। सानुग्रह अनुदान, नोकरीची लेखी हमी व तसा लेखी करार यावर थांब प्रकल्पग्रस्तांच्या मागण्याबाबत कोणताही ठोस सकारात्मक निर्णय घेण्यात आला नाही। बैठकीचे आयोजन फेलच ठरल्याने प्रकल्पग्रस्त निराश होऊन त्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबिण्याचा निर्णय जाहीर केला आहे। अपडेट इंडिया जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह तालुका प्रतिनिधी लिमेश माणूसमारे। तर या समस्येबाबत आपण यांना प्रतिक्रिया विचारूया की नेमकं तुमच्या समस्या काय आणि शासन काय म्हणते। आज दिनांक 3 तारखेला SDO आणि तहसीलदार सोबत मीटिंग झालेली आहे। तर त्यामध्ये काहीच निर्णय निघाला नमुळे आमचं हे 6 तारखेचं मरण उपोषण हे ते आहे हे चालू राहील। आज सन्माननीय SDO यांनी निपॉन टेंडूरच्या विषयावर या तहसील कार्यालयामध्ये बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये शेतकऱ्याचं कुठलाही सोल्युशन निघण्याचा मार्ग दिसला नाही। त्यामुळे निपॉन टेंडूर प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने येणाऱ्या दिनांक 6 तारखेपासून आम्ही अन्नत्याग आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणाला बसणार आहोत। प्रशासन कुठेतरी बधीर आहे, प्रशासन कुठेतरी कास्तकारांना ऐकत नाही आहे, प्रशासनाला कुठेतरी संवेदनशीलता प्रशासनाने गमावलेली आहे असा या सर्व प्रकल्पग्रस्तांचा प्रशासनावरती आरोप आहे। त्या अनुषंगाने त्यांनी आमरण उपोषण म्हणजे जीवन मरणाचा जो काही मार्ग आहे तो निवडलेला आहे। आपण काय सांगू शकाल? आमच्या जोपर्यंत निपॉन टेंडूर प्रकल्पाच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आमरण उपोषण चालू ठेवणार आहोत। आम्ही म्हणजे प्रकल्पाचं किंवा त्यांच्या ज्या काही न्याय मागण्या आहेत, सानुग्रह अनुदान असेल किंवा नोकरी असेल किंवा त्रिस्तरीय करार जो असेल या संबंधामध्ये प्रशासन जोपर्यंत यांच्या मागण्या पूर्ण करणार आहे तोपर्यंत हे आंदोलनाची भूमिका कास्तकारांची ठाम राहील। जोपर्यंत ह्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत काम करू नये हे बंद करण्यात यावं। कंपनीनं कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी काम करू नये। जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत कंपनीचं कामकाज हे बंद पाडण्याची भूमिका या संबंधित निपॉन प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने घेतलेली आहे। अपडेट इंडिया जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधीसह तालुका प्रतिनिधी लिमेश माणसारे।